मनेराजुरी बसस्थानक चौकात नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे सुमारे 1 तास गुहागर विजापूर हा राज्यमार्ग ठप्प झाला होता। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरून हटवून हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। शेतकऱ्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मणिराजुरी येथे सकाळी धरणे आंदोलन, चक्काजाम आणि रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता। नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी बंद करा या प्रमुख मागणीसाठी मणिराजुरीसह अंजनी, गव्हाण सावर्डे, सावळज, डोंगरसोनी, कवठे एकंद, मतकुणकी आदी गावातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मणिराजुरी बसस्थानक चौकात हे आंदोलन सुरू होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी या शक्तीपीठ महामार्ग विरोधात घोषणाबाजी करून हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं सांगितलं। सरकारने या महामार्गाची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रास्ता रोको केल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठी हजर होते। पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतला आणि हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला केला। एक भी हरकतीचं काही झालाच पाहिजे